कोल्हापुरात संभाजीराजेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेत। याच बॅनरची कोल्हापुरात सध्या चर्चा सुरू झालेली आहे। नाशिकहून आलेल्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संभाजीराजे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करणारे बॅनर गाड्यांवर लावलेत। सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास नाहीये, त्यामुळे संभाजीराजेंसारखेच मुख्यमंत्री आम्हाला हवे, अशी प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली। तर कोल्हापुरातूनच याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। संभाजीराजे भावी मुख्यमंत्री अशा प्रकारची बॅनरबाजी करत नाशिकहून संभाजीराजे यांचे कार्यकर्ते जे आहेत कोल्हापुरात आलेले आहेत। छत्रपती संभाजीराजे यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जे नाशिकहून किंवा महाराष्ट्रातून जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांनी संभाजीराजेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो की एक वेगळ्या पद्धतीचं ब्रँडिंग जे आहे तो या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झालेला आहे। एकूणच आपण पाहतो की अनेक गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण पाहतो प्रामुख्याने संभाजीराजांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केलेला आहे। मला सांगा, भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला आहे, नेमकं कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे? आमची महाराष्ट्रवासियांच्या वतीने एक अपेक्षा आहे की छत्रपती संभाजीराजांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, सुसंस्कृत नेतृत्व आणि चांगल्या प्रकारे महाराष्ट्राचं नेतृत्व करतील अशी आमची अपेक्षा आहे। छत्रपती संभाजीराजांनीच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं ही आमच्या नाशिककरांची अपेक्षा आहे। सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर तुमचा विश्वास नाही आहे का? त्यांच्यावरती अजिबात विश्वास राहिला नाही। जे घाणेरडं राजकारण हे महाराष्ट्रात चालू आहे त्याच्याबद्दल तर आम्हाला 100% खात्री आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री संभाजीराजेच झाले पाहिजे। आपण पाहिलं की सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास नाही, त्यामुळं भावी मुख्यमंत्री म्हणून संभाजीराजे हेच आम्हाला पाहिजेत। त्यामुळेच आपण पाहतो की भगवा ध्वज गाडीवर लावलेला आणि त्याचबरोबर भावी मुख्यमंत्री स्वराज्य पक्ष नाशिक जिल्हा अशा प्रकारची बॅनर या ठिकाणी लावल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामॅन प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर।